बघा यानंतर होणारे मॅच द सामवेद आणि आप्पा वॉरियर्स या दोन संघांची असणार आहे. आर्यन सन्स आणि शिवसाई त्यांचं शेड्यूल पुढे ढकलण्यात आले. चला दोन्ही टीम आपले एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. सुरेश जोशी, आनंद किंग आणि 3G वॉरियर्स. सचिन, मीत आणि अस्मित. अस्मित गोलंदाजी मार्क वरती आहे, सचिन स्ट्राईक एंड वरती आहेत, मीत नॉन स्ट्राईक एंडला आहे. आणि मॅचला सुरुवात झाली 3G वॉरियर्स वर्सेस आनंद किंग या संघाच्या. इनसाइड आउट, कलात्मकतेने भरलेला फटका, चेंडूंच हवेत. क्षेत्ररक्षक कौस्तुभ वजे चेंडूच्या मागे धावतात, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चेंडू नाही थांबला. थांबवण्याचा प्रयत्न अटके पार झाला, पण चेंडूने गाठली सीमारेखा आणि चेंडू गेला सीमारेखा पार, आलाय चौकार. ओ शॉट पुल काढायचा प्रयत्न, चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्यानं टिपला जाईल. फलंदाज बाद, अजून एका विकेटचं पतन. सचिन गॉन. चला पहिल्या षटकातला खेळ आणि पहिल्या षटकातल्या खेळामध्ये अस्मितने या पहिल्याच षटकामध्ये 3G वॉरियर्स या संघाच्या बॅटची कडा घेऊन चेंडू मागे निघून गेलाय आणि तोपर्यंत एक धाव, एका धावाने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते. स्ट्राईक रोटेट होईल, पण अजून एका चेंडूचा खेळ अजून येणं बाकी. अस्मितच्या या षटकामधील 5 चेंडूचा खेळ झाला. धावफलकावरती धावा जर आपण बघाल तर झाल्यात 6, 6 रन, एक चौकाराचा समावेश. सचिन यांच्या बॅटमधून येणार होतो चौकार. दोन विकेट. अंतिम बॉल, यावेळेला पूल केलंय, चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत फक्त एकच धाव. मीत म्हात्रे यावेळेला पारीला बिल्ड करण्याचा प्रयत्न करतात, भागीदारी वाढवण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 3G वॉरियर्स. थँक्यू डीजे. चला आनंद किंग 15 मिनिटांचा अवधी आहे 3 षटकांसाठी. आपण जितका वेळ घ्याल तुम्हाला चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. SBPL सीझन 2 आपण बघत आहात, ऐकत आहात, पाहतात आणि या SBPL मधील महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय. आनंद किंग विपक्ष 3G वॉरियर्स. पहिलं षटक संपलं, 7 धावा झाल्यात, 2 विकेट आल्यात. कुमार नाईक नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत आणि त्यांच्या समोर मीत मात्रे. एकाच गावातील 2 खेळाडू आमने सामने आहेत. एकाच गावातील 2 खेळाडू आमने सामने. हुक केलं चेंडूला,
क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत तोपर्यंत चेंडू दिशा बदलत असताना एका धावेसाठी निघून जाते. सिंगल धाव आली आहे. चला वाईट आलाय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 10 धावा. सतरा वरती धावफलक जाऊन पोहोचले. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि त्यानंतर आता 2 चेंडूचा खेळणं बाकी असताना कुमार नाईक हे बॉलिंग मार्कवरती असताना वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. 18 शेवटचे 2 बॉल. प्रथम समोरच्या दिशेने व्हाट अ शॉट. कडक स्ट्रोक. दमदार प्रहार. कुमार नाईक यांच्या अगेन्स्ट मारलेला अति सुंदर आणि दर्शनीय षटकार. सहा धाबा आल्या षटकाराला. षटकारानंतर धावफलक वेगाने वाढलंय. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पुन्हा एकदा रफू चक्कर. अजून एक मोठा प्रहार. षटकारानंतर चौकार. आल्या 2 चेंडूत 10 धाबा. म्हणजेच काय 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकाची धाबा 28. अचानक काया पालट झाली आहे धावफलकाची. चला 28 धाबा धावफलक करते. 2 षटकांचा खेळ झालाय. तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्कवरती येतात मिस्टर ऋग्वेद. बघा पहिल्या षटकामध्ये धावा जर आपण पाहिल्या तर त्या होत्या 7 आणि 7 नंतर डायरेक्टली 21 धावांचा षटक. कुमार नाईक यांच्या अगेन्स्ट
हल्ला प्रथमने पुन्हा एकदा चेंडूला मीत नाही हुक केलं. चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत एकाच्या या सीटचं 1 रन. डिक्लेअरच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ॲड होईल आणि या एका धाब्याने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोचले 29 वरती 29. 5 चेंडूचा अजूनही खेळणं बाकी आहे. कोरुटीचं हे ऐतिहासिक मैदान, ज्या मैदानावरती हा इतका मोठा शानदार ओहो समोर डाऊन द ग्राउंड बरोबर चेंडूच्या खाली आले आणि सरळ फुल पेस ऑफ द बॅट दाखवत असताना सरळ बॅटने मारलेला आजच्या दिवसातील सर्वोत्तम फटका आलाय षटकार. असा फटका की ज्या फटक्याचा तुम्ही फटका खेळत असताना ज्या वेळेला शॉट फिनिश केला त्यावेळेला त्याचा फोटो काढत राहावं आणि वारंवार बघत राहावं. अशा पद्धतीचा फटका यावेळेला हुक केलं चेंडूला आणि हुक करत असताना चेंडूला सरळ त्या झाडावरती पाठवलंय जिथे डिक्लेअर झोन आहे. एकच धाब येते. धावफलकाचा वेग बघा किती आहे. पहिल्या 7 धाबा आणि त्यानंतर अख्खी काया पालट केली आहे आणि ते काया पालट होत असताना धावफलकाचे धाबा आता जाऊन पोहोचला 36 वरती 36. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा अजूनही खेळणं बाकी. 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. चेंडू उंच हवेत. कौस्तुभ चेंडूच्या खाली आणि अखेरकार मीतच्या खेळीचा अंत. तिसऱ्या विकेटचं पतन. मीत मात्रे बाद. मीत बाद झाला. धावफलकात 36. मीत नंतर मयुरेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. बघा मीतने खेळपट्टीवरती खेळत असताना धावा घेण्यासाठी एकाला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. खूप सारा वेळ व्यतीत केला पण अपेक्षित बॉल बॅटवरती येत नव्हता. कनेक्शन तितकं चांगलं होत नव्हतं आणि त्याचमुळे कदाचित या मिसटाईम स्ट्रोकचा बळी होत असताना बाद होऊन तंबूच्या बाहेर जावं लागतंय. त्यांची जागा करण्यासाठी आता मयुरेश आलेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला लॉंगॉनच्या दिशेने पाठवलं. विशाल चेंडूवरती येत आहेत. चांगली फिल्डिंग त्यांची पाहायला मिळाली. तोपर्यंत एक धाव सिंगल. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा चेंडू बाकी असेल. 37. आज सकाळी ज्या वेळेला उद्घाटन सोहळा पार पडला खूप सुंदर तो नजारा होता. जर का ड्रोन व्ह्यूने तो नजारा तुम्ही बघाल तर त्याच्यासारखं विलोभनीय चित्र दुसरं कोणतं नसेल. SPPL सीझन 2चा तो आगाज होता. मोठा फटका प्रथम वझेच्या बॅटमधून वाजत गाजत टोलावलेला हा अतिसुंदर षटकार. बोलिंगस्कर जर मॅचला बघत असतील तर म्हणतील ये प्रथम पिछली बार कहा पे था. गेल्या वीक मध्ये हा होता कुठे. आणि कमेंट्स आता पास होतील पण शानदार बॅटिंग. कपिश सुद्धा हळूहळू यायला लागला की कुठे होता हा असं म्हणत. धावफलकातील धावा 43 वरती 3. गोलंदाजी मार्क वरती कौस्तुभ वझे प्रथम 8 चेंडू 30 धावांवरती खेळतोय. मयुरेश प्रतिभावान फलंदाज आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. बघूयात कौस्तुभ कशा प्रकारची गोलंदाजी करतात. पहिलाच बॉल. हो पहिल्याच बॉलवरती मंदाऱ्यांच्या हातून चेंडू निसटला आणि स्ट्राईक रोटेट झाली. आता मजा येणार आहे कारण 2 बॉलिंगस्कर एकमेकांसमोर असतील. 22च्या रूपाने ती धाव होती. 5 चेंडूचा खेळणं बाकी. 44. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावांची तोडफोड. आपण दोघे भाऊ भाऊ एकमेका समोर खेळू. एकमेकांसमोर. कौस्तुभ वासत प्रथम पहिलाच बॉल. ओ हो सली बघा ही नाराजगी काय सांगते. ही विकेट किती महत्वाची आहे कौस्तुभ वझेला चांगलंच माहीत आणि त्यामुळे त्यांनी मंदार यांच्या हातातून हा सुटलेला चेंडू त्याच्यावरती घोर निराशा व्यक्त केली आहे. डॉट बॉल आलाय.
पहिल्या तरी अटेम्प्टमध्ये कौस्तुभ ओझे भारी पडल्यात प्रथम ओझेवरती. आता यानंतर प्रथम कशा प्रकारे पलटवार करतात हे बघावं लागणार आहे. हार्दिककडून 1000 रुपये लगातार 2 षटकाराला. समोर डाऊन द ग्राउंड, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कुमार नाईक याने टिपला झेल. स्माइली लुक दाखवलाय आणि प्रथम ओझेचा खेळीचा अंत झालाय. गॉन. कॅच घेतल्यामुळे तेजस नाईक यांच्याकडून कुमार नाईक यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. सिद्धार्थ नाईक पाटील बघा, नाईक पाटील कन्फ्युजन आहे मोठी. पाटील ओके, सिद्धार्थ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. येस, अच्छा साळा आहे. पण बघा, एवढ्या कॅच बाउंड्री बाहेर टिपल्या गेल्यात. जरा एकदा चेक करा. ऑलरेडी इंजर्ड आहेत ऋतिक आणि तरी सुद्धा खेळण्याचा ते प्रयत्न करतात आणि मला वाटतंय तीच इजा कुठेतरी मोठी होत असताना दिसत असावी. कौस्तुभ ओझेच्या अंगेस लगावलेला षटकार, त्याने धावा झाल्यात 50. अर्धशतक कंप्लीट झाले संघाचा आणि झेल टिपला. अमयने बक्षिसाची मांग केली आहे. कोण पूर्तता करेल का बघा. आज नाही पण उद्या मॉन्ट्रियलच्या बाहेर झेल पकडण्यासाठी काही देता आलं तर बघूयात. फटका यावेळेला फसलाय. दुरून खेळण्याचा प्रयत्न. अगर पैर में मोच हो तो बड़ी सोच रख के कुछ मतलब नहीं होता. या वेळेला थोडी इजा आणि त्या इजेमुळे मोठा फटका कन्वर्ट नाही होऊ शकला. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली. 51. आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी. खूप मजा आली, इंटरेस्टिंग राहिले पहिली इनिंग. लास्ट बॉल आहे दादा, नका आतमध्ये नका जाऊ. विदाउट अंपायर्स कॉलिंग, विदाउट अंपायर्स कॉलिंग तुम्ही आतमध्ये नाही येऊ शकत. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू, लास्ट बॉल. आडव्या बॅटने खेळलंय, चेंडूला पाठवलंय काऊ कॉर्नर. ओहो, 1 2 3 4 किती वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला. चेंडू नाही थांबला, नाही मानला. चेंडू गेला सीमारेखा पार. मयुरेशच्या बॅटमधून आलाय चौकार. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले 55 नंबरती. 56 धावांचं लक्ष ठेवलं गेलं ते आनंद किंग संघासमोर. यानंतर होणारा सामना आप्पा वॉरियर्स आणि त्यांच्यासमोर द सामवेद हा संघ खेळणार आहे. नाही हो गया, लास्ट आहे. आयोजन कमिटीचा निर्णय आलाय, हा शेवटचा सामना आहे.
बघा कोणाचा तरी गार्ड मिळालेला आहे, पाणी पितात तिकडे, त्याने त्याचं ते गार्ड घेऊन जायचंय. ओळख पटवून घ्या, त्याचा फोटो दाखवून. विशाल आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. चला सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या समोर आहे. चला सामन्याला सुरुवात होईल. 56 धावांचं लक्ष. मीत म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू. समोर विशाल म्हात्रे. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. सचिन तयार होते त्या चेंडूसाठी. गॅदर केला जाईल तोपर्यंत वाईटची सांगता पंचांकडून झाली आहे. 56 धावांसाठी काय स्ट्रॅटेजी, काय प्लॅन, काय इंटेंट, काय अप्रोच, लेट्स सी. बघूयात कशा पद्धतीचा खेळ दोन्ही संघाने करायचं ठरवलं आहे, काय त्यांच्या प्लॅनमध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती बाहेरच्या दिशेने चेंडूला काढण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावरती कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही, म्हणजेच काहीतरी वाईट स्वरूपाने आलेली एक धाव. बॅकफुटाचं वेट केलं होतं चेंडूला. क्रीजचा वापर केला गेला पण वेट ट्रान्सफर नाही होऊ शकले या फटक्यामध्ये बॅटवरती, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट बॉल आलाय. फील्डमध्ये बदलाव. प्रथमने मयुरेशला त्याच्या जागी पाठवलं. मयुरेशच्या जागी प्रथम आलात. काहीतरी वेगळा विचार. क्षेत्ररक्षणाची सजावट. पॉवर प्लेचं षटक. प्रीत, प्रथम, मयुरेश हे बाउंड्री लाईनवरती आहेत. लॉंग ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑफ आहे आणि मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. खूप दुरून कट. गुडलेन स्पॉटवरून जर का लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑफ स्टंपच्या जवळजवळ 5व्या 6व्या स्टंपवरती जातोय म्हटल्यानंतर तुमच्या बोटामधली जादू काहीशी न्यारी आहे, वेगळी आहे. खूप मोठा ब्रेक होताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. लगातार 2 डॉट 56 साठी कंबर कसत असताना 3G वॉरियर्स हा संघ आता एका चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला ठेवतोय. पण या षटकामध्ये जर एखादा मोठा फटका आला तर विशाल म्हात्रे सुद्धा सेलिब्रेट करतील. फटका फसला. एका हाताने खेळण्याचा प्रयत्न. प्रीत 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 त्याला टिपला झेल. फलंदाज विशाल म्हात्रे बाद. चला कौस्तुभ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावपलकाचे धाव आहेत 1. चेंडूचा खेळ झाला 3. फक्त वाईटच्यावर पण 1 धाव आली आहे. चला सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कौस्तुभ वझे त्यांच्यासमोर मीत. दुरून खेचण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कट केलं. चेंडूला बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न केलाय. चांगला इंटेंट आहे बघा. या वेळेला त्या खेळपट्टीला साजेशी अशी बॉलिंग मीत करण्याचा प्रयत्न करतायत आणि कर्णधाराचं मी विशेष कौतुक करेल यासाठी की मीतला सर्वप्रथम ते पहिलं षटक हाताळण्यासाठी आणतायत. 56चा दबाव हा फलंदाजावरती दिसून यावा यासाठी कदाचित घेतलेला निर्णय. 4 चेंडूचा खेळ. नेक्स्ट बॉल.
ओ यावरचा चेंडू बघा, मिस झाला. वाटलं होतं फुलटॉस मिळेल बॅटवरती पण नाही मिळाला. चेंडू गेला मागे निघून. सचिन सुद्धा सरप्राईज झाले. फक्त एक धाव धावपलकामध्ये ऍड होईल. स्ट्राईक रोटेट. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता या षटकातला बाकी. बघा कौस्तुभ वजने फुलटॉस बॉल सोड म्हणजे नाही त्याला समजता आला, नाही खेळता आलाय. ओ यावेळेला पुन्हा एकदा मोठा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. आता प्रश्न असा पडला की खेळपट्टी मीचसाठी बनवावी तरी किती मोठी. एवढा लांब कट झाल्यानंतर चेंडू इतका बाहेर जातोय. वाईटची सांगता अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. दोन बंधूंची कमजोरी वाईट फुलटॉस बॉल आहे का त्या चर्चेकडे येण्या अगोदर लास्ट बॉल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका बसला परंतु क्षेत्ररक्षक समोर येईपर्यंत दुसरी धाव. ओ धावून कंप्लीट केलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धाबा धावपलकावरती टीम आनंद किंग. थँक्यू डीजे. वाट बॉलिंग बार्कवरती गोलंदाज तयार मिस्टर साईच्या हातामध्ये चेंडू आहे. त्याच्या समोर कौस्तुभ वजे वेट वॉच अँड देन डिलिव्हर्ड. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा षटकार. दी उजाडलो मग का हजेरी लायत्याना. आयोजक तयार, प्रायोजक तयार, संघ मालक सुसज्ज आहे, मैदान तयार, खेळाडू तयार. द्रोण गरागरा फिरून कोरोटी गाभा हरीत तुम्हाला पण कॅमेऱ्यात टिप्या तयार आहे. आजचो सामना आठवणीमध्ये साठव्या तयार आहे. तरुण तुर्क म्हातारो अर्क पण जोडीला आहे. मग येत्याना SBPL सीझन 2 ला दाद द्या दो. पोराई आज उद्या सामन्या खातीर रातंदी तयारी केले. तुमसो शिट्ट्यो आवाज आणि टाळ्याव कडकडाट खेळाडूंना बळ देते. विकेट आली आहे. फलंदाज बाद. या तळपत्या निमरात आकाशातने सूर्योदय आणि जमिनीवरचे क्रीडाप्रेमी ही जुगलमध्ये काही वेगळीच आहे दे. मग या प्रत्यक्ष अनुभव घ्यास गावागावात आळीत घराघरात आमंत्रण पोचलं आहे. वाट बघित्या तुमच्या येण्याई आपलोच सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब. जय सामवेद. स्वप्ना पाटील भुईगाव यांच्याकडून हे काव्यपंक्ती लिहिली गेले. या SBPL सीझन 2च्या वर्णन करत असताना त्यांनी त्यांच्या अनोख्या शैलीने सर्वांना इन्व्हाइट केले SBPL सीझन 2 साठी. कौस्तुभ वजे बाद झाला आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋग्वेद आलेत. ज्यांना जमेल तसं कॉन्ट्रीब्यूट करत असताना, योगदान देत असताना जे दर्शक आलेत जिथे जागा मिळेल तिथे बसून या मॅचचा आनंद लुटतात. कारण SBPL एक मोठा इव्हेंट, त्या सगळ्यांसाठी एक मोठी पर्वणी घेऊन आलाय. हो यावेळेला समोरच्या दिशेने पंच खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. प्रथम चेंडू खाली. अजून एक सुंदर झेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. ऋग्वेद बाद. योगेश म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक 6ला 200 रुपये अथर्वसाठी बक्षीस लगावण्यात आले. अथर्व गास गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. त्याच्यासमोर आता साई, चांगलं बॅटर हे रंगेल. ऑन हॅट्रिक. काय या SBPL सीझन 2 मधली पहिली हॅट्रिक बघायला मिळेल का. ओह
पहिलाच बॉल आणि त्या बॉलला गुडलेन स्पॉटवरून बाउन्स झाल्यानंतर शॉट पूल करण्याचा प्रयत्न होता, पण त्या पूलमध्ये तितकंसं नियंत्रण नव्हतं. डॉट बॉल आलाय. साईचं कौतुक करावं तितकं कमी. 56चा बचाव करत असताना त्याने टाकलेली गोलंदाजी पहिला षटकार आल्यानंतर खरोखर वाखणण्याजोगे राहिली आहे. हॅट्रिक हुकली आहे. ओह, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अथर्व सुद्धा बाद. अजून एका विकेटचं बदल. गॉंग. आणि उद्याचं 11 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील बाकी. नवीन फलंदाज रक्षित मैदानाच्या आतमध्ये आला. रक्षितने चेंडूला ऑफड्राईच्या रूपाने खेळलं. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 12 धावा धावपलकावरती. आता 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. थँक्यू डीजे. 12-44 म्हणजेच 22च्या सरासरीने धावा बनवायच्यात. प्रथम वजेच्या हातामध्ये चेंडू आहे. त्याच्यासमोर रक्षित असेल. काय करणं गरजेचं आहे जेणेकरून 22 होतील. 22 बरोबरच 44 होतील. ॲक्शन प्लॅन या स्थितीवरती काय आहे? प्रथम वजे. ओ, खोलर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. बॅटवरती प्रॉपर चेंडू नाही आला. फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग झाली. एकच धाव, नाही कोणती धाव. डॉट बॉल आलाय. पहिल्या इनिंगमध्ये झालेली तोडफोड फलंदाजी, मारलेले ते आकर्षक फटके आणि त्याच्यामुळे बनलेल्या 50+ धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये मातीच्या खेळपट्टीवरती खेळत असताना किंवा कोरुटीच्या मैदानावरती खास खेळत असताना लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होताना दिसतात. अशा मैदानावरती आलेल्या या 56 धावा खूप मोठा दबाव टाकून गेल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, खास करून आनंद किंगवरती. दोन्ही संघाच्या वाट्याला या अगोदर हो, यावेळेचा चेंडू मागे निघून गेलाय. पंचाने डिक्लेअरचा इशारा दिलाय. सिंगल येते, स्ट्राईक रोटेट होईल. जितक्या सिंगल येणार, डबल येणार, स्ट्राईक रोटेट होणार, तितका दडपण हे शेवटच्या षटकावर येईल. ज्या वेळेला षटकार चौकारांची आतिषबाजी होईल तेव्हा खरी कुठे ना कुठेतरी मजा येईल. पण आता चौकार षटकारांची आतिषबाजी होते का? वेगवान चेंडू. वेगवान चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. सचिनच्या चेहऱ्यावरती ते हास्य आहे, आनंद आहे. निर्धाव चेंडू येतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. अखेरकार तो सुर्ग बसला. चेंडू समोरच्या दिशेने आला. येत असताना त्यानं दाखवल्या 6 धावा. षटकार. शुभमच्या बॅटमधून आला हा अफलातून षटकार. जर का या चेंडूवरती अजून एक मोठा ब्लास्ट झाला तर या मॅचमध्ये परत येऊ शकते टीम आनंद किंग. आणि तो षटकार आला तर आनंद किंगचे खेळाडू सुद्धा आता जे बसलेले ते उठून बसतील. बघूयात येतोय का. हो, उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी वाईडचा इशारा केलाय. येस, आणि खूप वेळानंतर आता रिव्ह्यू रेफर केला गेलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. पाहिलं जाणारे वाईड आहे की नाही. तिसरे पंच व्यस्त होतील खूप वेळानंतर. थर्ड अंपायर.
सिंगल धाव येते आणि आता इक्वेशन थोडंसं बदलतंय. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आता 35 धावांची गरज आहे. काय SBPL सीझन 2 मध्ये तो रेकॉर्ड होईल का? 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा गरज तर आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला जर का सामना जिंकायचा असेल तर तो रेकॉर्ड बनवावा लागणार आहे. रेकॉर्ड बॅटिंग करावी लागणार आहे आणि ती बॅटिंग करण्यासाठी सक्षम असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रक्षित आणि शुभम आहेत. तुर्तास स्ट्राईकला शुभम. मयुरेश यांच्या हातामध्ये चेंडू आहे. थोडी घाई करा. पहिला चेंडू उजव्याष्टीच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा आला. वाईटचा अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होईल. प्रत्येक जण आपलं अस्तित्व जिवंत आहे की नाही ते बघतोय. म्हणजेच उद्याचं तिकीट किंवा उद्या खेळायला येणं गरजेचं आहे की नाही ते सुद्धा बघून आहे. त्यामुळे आज ज्यांच्या लगातार 2 मॅच जे पराभूत झालेत त्यांचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये संपुष्टात आलं आहे. त्यांच्या मॅचसुद्धा संपलेल्या आहेत. वेगवान चेंडू मयुरेशने अखेरकार त्या वाईड नंतर पहिला चेंडू हाताळला डॉटच्या रूपाने. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. मात्र औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक आहे. हो यावेळेला कव्हरच्या दिशेने चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये. चांगली फेकी. वायरचा इतका अडथळा येताना दिसलेला नाही. 1 ते 2च वेळेला वायरला चेंडू लागलाय. आता धावा किती आलेत? 2 ते 3 वेळेलाच लागलेला आहे म्हटल्यानंतर बघा इतके मोठे व्यत्यय झाड वायर याला सोडूनच सगळ्यांनी बॅटिंग केली आहे. धावफलकाचे दाबा 24. आता दोन्ही खेळाडू दोन्ही फलंदाज या मॅचला एन्जॉय करतात. आनंद किंगसाठी हा विजय आता दूरपर्यंत विजिबल होत नाहीये, दिसत नाहीये. मयुरेश शेवटचे 3 चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार. 2 चेंडू माफ करा, त्यामध्ये हा 1 चेंडू झालाय. आता लास्ट बॉल. उद्याच्या मॅचेसचे शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. संतोष बंधू मात्रे तुमच्यापर्यंत ते शेड्यूल पोहोचवतील. मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला तो 3G वॉरियर्स या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय संघ आनंद किंग. हार्ड लक टीम आनंद किंग. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम 3G वॉरियर्स. सामनावीराचा मानकरी खेळाडूचं नाव मिस्टर सकाळी 7:30 वाजता पहिला सामना चालू होईल. त्याच्यामध्ये जगमाता 11 विपक्ष PM वॉरियर्स या 2 संघांदरम्यान ती मॅच होणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दुसरा सामना अप्पा वॉरियर्स आणि द सामवेद यांच्याकडे यांच्या या 2 संघांदरम्यान होणार आहे. आणि आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रथम वझे.